नॉनव्हेज या भाजी पुढं फिक्काय मंडळी. असली भन्नाट आणि एवढी चमचमीत लागते ना या भाजी. मस्त भाकरीचा काला करायचा आणि वर पाहिजे नुसती पाटवडी सोबत. तुम्हाला पण बघायची आहे का कशी करतात ही भाजी? चला तर मग. 3-4 हिरव्या मिरच्या, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट करून घ्यायची. 4-5 चमचे बेसन पीठ घेतलं होतं एका भांड्यामध्ये. त्यात थोडं थोडं पाणी करून त्याच्या चांगल्या गाठी फोडून घ्यायच्या आणि थोडं थोडं पाणी वाढवत चांगलं पातळ असं करून घ्यायचं. आता कढईमध्ये तेल तापायला ठेवायचं आणि मिरचीची पेस्ट चांगली तळून घ्यायची. ती तळली की त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि थोडंसं पाणी ऍड करायचं आणि थोडंसं नंतर मीठ टाकून चांगलं परतून घ्यायचं. त्यामुळे जर असं मिरचीचा तिखटपणा कमी होतो. चांगली परतली की त्यामध्ये आपण बेसन ऍड करू शकतो. त्याला चांगलं घट्टसर शिजवायचं. रट 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 शिजलं की थोडीशी वाफ काढून घ्यायची आणि आता हे घट्टसर शिजत आलंय तोपर्यंत ताटाला तेल लावून घ्यायचं. कारण आपण हे मिश्रण ह्या ताटावर टाकणार आहोत. ताटावर टाकल्यानंतर हे चिटकू नये म्हणून तेल लावून घ्यायचं आणि गरम गरम आहे तोपर्यंत ह्याला चांगलं थापून घ्यायचं. थोडंसं पाण्याचा हात लावायचा आणि थापायचं. जेवढं गरम गरम थापचाल तेवढ्या चांगल्या वड्या निघतात. थोडंसं गार्निशिंगला आपण खोबरं, कोथिंबीर ह्याच्यामध्ये टाकून घेतली आहे आणि ह्याच्या वड्या काढून घ्यायच्या. वड्या एवढ्या भन्नाट लागतात ना, तुम्ही नुसते सुद्धा खाऊ शकतात. आमच्या घरी तर या नुसत्या वड्या इतक्या पटपट संपल्या जातात ना की मला डबल कराव्या लागतात. आता मी गॅसवर 2 कांदे भाजून घेतले आहेत. थोडंसं खोबरं पण लालसर भाजलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये चवीप्रमाणे धनेपूड, लसूण आणि कांदा जो भाजला होता ना त्याला थंड झालं की याची अशी साल काढून घ्यायची आणि तोही मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर सकट ऍड करायचा. थोडंसं भाजलेलं खोबरं पण त्यात टाकायचं. कढईमध्ये तेल तापू द्यायचं आणि त्यात जिरे, मोहरी ह्याला चांगला डान्स करायला पाठवायचं. एकदा का त्यांचा डान्स करून झाला की आपण करून घेतलेली पेस्ट ह्याच्यामध्ये टाकायची. तिला चांगलं परतून थोडीशी लालसर होईपर्यंत ह्याला असं तेल सुटेपर्यंत चांगली परतायची. थोडासा काळा मसाला, लाल तिखट आपल्या बेतानं टाकायचं आणि थोडं पाणी टाकून थोडं शिजू द्यायचं. मी शक्यतो ना भाजीला गरम पाणी ऍड करते. गरम पाणी ऍड केलं ना की भाजी अशी चांगली रुचकर होते आणि त्याची चव पण त्यामध्ये उतरते. त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर ऍड केली आणि हिला जरा शिजू दिली. तुम्ही बघू शकता ह्याला कसला भारी कट आला आहे. भाकरी अशी कुस करून घ्यायची आणि त्याच्यावर ही भाजी आणि पाटवडीचा मस्तपैकी आस्वाद घ्यायचा. तुम्ही पण नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती.